मुंबई पाठोपाठ महानगरातील शहरे झोपडपट्टीमुक्त व्हावीत आणि झोपडपट्टीतील रहिवाशांच्या राहणीमानाचा दर्जा उंचावावा या उद्देशाने झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबविण्यासाठी 8 महानगरपालिका, 8 नगरपरिषद आणि बोईसर ग्रामपंचायत कार्यक्षेत्रांसाठी मुंबई महानगर प्रदेश झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण हे स्वतंत्र प्राधिकरण 2020 साली स्थापन करण्यात आले। या प्राधिकरणात वसई विरार शहर महानगरपालिकेचाही समावेश आहे। मात्र स्थापनेपासून मागील 5 वर्षात SRA योजनेअंतर्गत महानगरपालिका क्षेत्रात कोणतीही प्रकल्प प्रक्रिया राबविण्यात आलेली नाही। आमदार सौ स्नेहा दुबे पंडित यांनी पुढाकार घेत यासंबंधी पाठपुरावा करून आणि संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून SRA जनजागृती अभियान वसई विरार शहर महानगरपालिका क्षेत्रात राबविण्याचा निर्णय घेतला। याची माहिती नागरिक, लोकप्रतिनिधी, विकासक आणि आर्किटेक्ट्स यांना देण्यासाठी आज SRA जनजागृती अभियानाअंतर्गत वसई विरार शहर महानगरपालिका आणि मुंबई महानगर प्रदेश झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमानाने SRA जनजागृती अभियान कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले। या अभियानाचा उद्देश झोपडपट्टी पुनर्वसन, नागरी सुविधा, गृहनिर्माण हक्क, पुनर्वसन प्रक्रिया आणि विकास प्रकल्पांबाबत नागरिक, लोकप्रतिनिधी, प्रशासकीय, विकासक आणि आर्किटेक्ट्स या अधिकाऱ्यांना सखोल मार्गदर्शन करणे हा होता। स्वच्छ, सुसज्ज आणि सुरक्षित गृहनिर्माणाच्या संधी उपलब्ध करून देणे, झोपडपट्टी पुनर्वसन प्रक्रियेला गती देण्यासाठी प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांचा सक्रिय सहभाग सुनिश्चित करणे, झोपडपट्टीवासियांना मूलभूत सुविधा मिळवून देऊन त्यांच्या हक्काचे पक्के घराचे स्वप्न साकार करणे हे या अभियानाचे प्रमुख उद्दिष्ट आहे। झोपडपट्टी पुनर्वसन योजनेअंतर्गत होणारे फायदे: मूलभूत सुविधा। पुनर्वसन योजनेमुळे पक्की घरे, वीज, पिण्याचे पाणी आणि स्वच्छतागृहे उपलब्ध होणार। शिक्षण व विकास। लहान मुलांसाठी खेळण्यासाठी योग्य जागा, अभ्यासासाठी उत्तम वातावरण आणि बालवाडीच्या सुविधांमुळे त्यांचा शारीरिक व बौद्धिक विकास साधता येईल। महिलांसाठी सुविधा। महिलांसाठी फिरण्यासाठी खुल्या जागा, मानसिक आरोग्य जपण्यासाठी आवश्यक सोयी सुविधा, सुरक्षितता। पुनर्वसन इमारती भूकंपरोधक आणि सुरक्षित असल्याने दरवर्षी पावसाळ्यात होणाऱ्या नुकसानीला सामोरे जावे लागणार नाही। आरोग्य व स्वच्छता। स्वतंत्र शौचालयाच्या सुविधेमुळे महिलांना आणि लहान मुलांना सार्वजनिक शौचालयाच्या गैरसोयींना सामोरे जावे लागणार नाही। गोपनीयता व जीवनमान उन्नती। पुनर्वसन इमारतीमध्ये अंतर राखून घरे बांधली जात असल्याने कौटुंबिक गोपनीयता अबाधित राहते। आपत्कालीन सेवा। पुनर्वसन इमारतींमध्ये रुग्णवाहिका थेट घरापर्यंत पोहोचू शकते, त्यामुळे तातडीच्या वैद्यकीय मदतीसाठी अधिक सुविधा उपलब्ध होतील। येथील प्रत्येक नागरिकाला सन्मानजनक जीवन मिळावे यासाठी SRA योजना प्रभावीपणे लागू करणे आवश्यक आहे। या योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी सर्व विकासक आणि आर्किटेक्ट्स यांनी खुल्या मनाने वसईत येऊन योगदान द्यावे अशी विनंती आमदार महोदयांनी केली। या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल वसई तालुक्यातील जनतेच्या वतीने आमदार महोदयांनी आयोजकांचे आभार मानले। वसईच्या सर्वांगीण विकासासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन नव्या वसईच्या उभारणीला सकारात्मकतेने सुरुवात करूया। यावेळी वसई विरारला झोपडपट्टीमुक्त करण्याचा दृढ संकल्प आमदार सौ स्नेहा दुबे पंडित यांनी व्यक्त केला। या महत्त्वपूर्ण अभियानाच्या प्रसंगी वसई विधानसभा आमदार माननीय सौ स्नेहा दुबे पंडित, नालासोपारा विधानसभा मतदारसंघाचे आमदार माननीय श्री राजन नाईक आणि बोईसर विधानसभा मतदारसंघाचे आमदार माननीय श्री विलास तरेजी, कार्यकारी अधिकारी SRA श्री पराग सोमण, वसई विरार महानगरपालिका आयुक्त श्री अनिल कुमार पवार, कार्यकारी अभियंता SRA श्री राजकुमार पवार,
श्री निलेश सावंत, वास्तू विशारद SRA, मिनलताई पलांडे, सक्षम प्राधिकरण तसेच नागरिक, लोकप्रतिनिधी, विकासक आणि आर्किटेक्ट्स, महानगरपालिकेचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.